लक्ष्मी हॉबीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज फ्लावर, बटाटा, वाटाणा त्याच्यातून एक भाजी तयार करणार आहे। तर चल बघा इथं मी फ्लावर व्यवस्थित निवडून घेऊन थोडंसं गरम पाण्यात घातलेलं आहे। गॅसवर कुकर ठेवलेला आहे, कुकरमधून शिजवून काढणार आहे। इथं मी 2 बटाटे चिरून घेतल्यात, फ्लावर भी मी निवडून घेतले व्यवस्थित। हे सर्व आपण बटाटा, फ्लावर आणि वाटाणा हे कुकरमधून व्यवस्थित शिजवून घेणार आहे। तर मी इथं ह्याच्यासोबत भातही ठेवलेला आहे कुकरमध्ये। तर आपण कुकर पॅक करून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। व्यवस्थित आतलं मिश्रण आपलं सगळं व्यवस्थित शिजून होईल। खूप छान बनते ही भाजी, एकदा नक्कीच करून बघा तुम्ही। 1-2 बटाटे, थोडंसं वाटाणा, थोडंसं फ्लावर असं तुम्ही वाटीभर मिक्स करून केला तरी चालेल। बघू शकता इथं कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे। तर आता ह्याला लागणारं साहित्य आपण तयार करूया। तर मी इथं कांदा चिरून घेत आहे। 2 ते 3 तुम्ही कांदे चिरून घ्या। बारीक चिरायचं आहे कांद्याला। बारीक चिरून झाल्यानंतर आपण टमाटर सुद्धा असंच बारीक चिरून घेणार आहे। टमाटर सुद्धा आपण बारीक चिरून घ्यायचं आहे असं व्यवस्थित। थोडीशी कोथिंबीर पण तुम्ही चिरून घ्या। चिरून झाल्यानंतर असे इथं समोर दाखवत आहे मी कांदा, टमाटर आणि कोथिंबीर। तर कढईवर मी इथे एक गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर गॅसवरून मी कुकर उतरून घेतलेला आहे 4 शिट्ट्या काढून। तर इथं कढईमध्ये 2 ते 3 चमचावर तेल घालायचं छोट्या चमच्यानं। तेल अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सगळा कांदा घालायचा। छोटे छोटे मी इथं 3 कांदे चिरल्यात। ह्याला थोडंसं भाजू द्यायचं कांद्याला, थोडंसं ह्याचा रंग बदलू दे। हलका असा ब्राऊन झाला की ओळखायचं की आपला कांदा चांगला व्यवस्थित भाजला गेला आहे। भाजून झाला कांदा की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे टमाटर। ह्यालाही सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं। मी छोटंसं आल्याचा तुकडा एक घेतलेला आहे। टमाटर टाकून झाला की आल्याचा खिसणीच्या मदतीनं तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये खिसून घ्या। आल्याला 1 इंचभर आलं खिसून घ्या, त्याच्यामुळं भाजीला खूप छान खमंग असं वास येतोय। बघू शकता इथं एवढंसं मी खिसलेलं आहे। खिस तयार व्यवस्थित झाला की आपण त्याला थोडं परतवून घ्यायचं। 1 चमचावर मी हळद टाकले, 1 चमचावर, छोटा चमचा आहे त्याच्यामुळं 1.5 चमचावर मी हळद टाकल्या। आणि इथं आपल्याला लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे। जास्त तिखट जर आवडत असेल तिखट आणि जर थोडंसं घालू शकता। मी ते 1 पळीभर घातलंय, तुम्ही कमी जादा करू शकताय। ह्याला थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित ह्याला हे मऊ व्हायसाठी परतवून घ्यायचं। जे कांदा टमाटर आहे ना, हे थोडंसं मऊ होऊन ह्याची एक प्रकारची ग्रेव्ही तयार होते। टमाटर थोडंसं मऊ होईल तसं त्याची चव वाढत जाईल।
आता थोडंसं परतून परत एकदा चम्मच चालवायचा आणि आपण आता कुकर उघडून तर ह्यातून आपण शिजलेलं सगळं बाहेर काढूया. भातही शिजलेला आहे छान. कुकरमध्ये दोन्ही लावलेला मी. सकाळी डब्याला ही भाजी करून बांधत आहे मी. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बांधू शकताय मुलांच्या डब्याला. तर हे शिजले का बघायचं आहे. 4 शिट्ट्यात एकदम गरगरीत शिजलेलं आहे हे. तर ह्याला थोडंसं बघून घ्या कसं शिजले. छान मस्त शिजले. तर ह्याला आपल्याला मॅशर असते, मॅशर किंवा आपण मॅशर नसला तर एका ग्लासच्या मदतीने हे बारीक करून घ्यायचं आहे. हे सगळं अखंड असलं की मुलं नाही खाणार, म्हणून मी असं मॅशरने हे सगळं मिक्स करून घेत आहे. हे व्यवस्थित बारीक झालं की आपण हे मिश्रण सगळं त्याच्यामध्ये घालून शिजवून घेणार आहे. बघू शकता आता मॅश व्यवस्थित झालेला आहे. छानच हे तेल सोडत आहे. कुठल्याही भाजीत जर आपण घातलेला कांदा टमाटर मसाला जर ते परतवून घेऊन तेल जर सोडायला लागलं की तेल परत दिसायला लागलं आपल्याला, तर समजायचं की त्याच्यामध्ये घातलेला आपण कांदा टमाटर हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. किती छान दिसते बघा भाजी, मस्तच. माझ्यात हे थोडं होतं, फ्लावर थोडासाच राहिलेला, 2 बटाटे होते. मी तेवढ्यातच छान भाजी तयार करून दाखवायचं म्हणलं. मी तयार करत होते त्यावेळी मला विचार आला की यूट्यूबवर सुद्धा सोडायचं म्हणून ही भाजी ही तुमच्यापर्यंत पण पोचवायची म्हणली. इथं चवीपुरतं मीठ घालून घेतले मी. असं मस्त भाजी तयार करायची. तुम्ही सुद्धा तयार करून खाऊन बघा. आवडलं की लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. असंच काही कमीत कमी मसाल्यामध्ये छान व्हिडिओ मी आणत राहीन. चवदार अगदी मस्तच होईल. नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तर चला ह्याला झाकण लावून थोडंसं ह्याला वाफलवून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त काही शिजवायचं नाही, सगळं शिजलेलंच आहे. तर शिजल्यानंतर भाजी आपल्याला असं दिसेल. बघू शकता इथं. पाहिजे तर थोडंसं तुम्ही पाणी आणखी वाढवू शकताय, पण डब्याला बांधायचं आहे म्हणून मी असंच ठेवलेलं आहे. म्हणजे डब्यातून बाहेर पडते ना म्हणून. आता तयार झालेली आहे भाजी. तर मी भातासोबत दाखवत आहे. इथं थोडासा भात घेतला आहे, ह्याच्यावर मी आपली भाजी घालत आहे. असे दिसेल. अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. मस्तच होईल भाजी ही. छानच, अगदीच मस्त आहे. तर चला, धन्यवाद.